बातमी नाशिकची आहे। नाशिकच्या काठे गल्लीतील अतिक्रमण प्रकरण आणि या प्रकरणी सातपीर दर्गा ट्रस्टींची सुप्रीम कोर्टात धाव आहे। सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडेल। अद्यापर्यंत पालिकेला कोर्टाकडून कुठलीही नोटीस प्राप्त झालेली नाही। 16 एप्रिलला पालिकेनं अतिक्रमणावर कारवाई केलेली होती। यापूर्वी उच्च न्यायालयात दर्गा ट्रस्टी ठोस पुरावे सादर करू न शकल्यानं याचिका मागे घेण्यास न्यायालयानं सांगितलं होतं। त्यानंतर सातपीर दर्गा ट्रस्टींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी खरं तर नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील सातपीर दर्गा ट्रस्टचं बांधकाम जे आहे ते 16 फेब्रुवारी रोजी महापालिकेने कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आलेलं होतं। मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये असताना हे सूचीबद्ध का करण्यात आले नाही असा सुप्रीम कोर्टाने थेट महापालिकेला सवाल लावलेला आहे आणि या सगळ्या कारवाईला स्थगिती देण्याचे देखील आदेश जे आहे ते सुप्रीम कोर्टाने दिलेले होते। या प्रकरणाची जी सुनावणी आहे ती आज सुप्रीम कोर्टामध्ये पार पडणार आहे आणि यासाठी महापालिका आणि सातपीर दर्गाचे ट्रस्टी हे नेमके आपली काय बाजू मांडता हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र 16 फेब्रुवारी रोजी महापालिकेने सातपीर दर्गेवर जी कारवाई केली, अतिक्रमण जे आहे ते जमीनदोस्त केलं। या प्रकरणी जर आपण बघितलं तर काही काळ तणाव देखील झाला होता, पोलिसांवर दगडफेक झालेली होती आणि या प्रकरणी 1400 ते 1500 लोकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये महाविकास आघाडीच्या काही नेत्यांचा देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। यामध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर असेल, उबाठाच्या निलोफर शेख असतील, असे विविध राजकीय पदाधिकारी ते या जमावाला भडकवण्याच्या उद्देशाने आलेले होते असं देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे आजची सुप्रीम कोर्टाची जी सुनावणी असणार आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। यामध्ये महापालिका आपली काय बाजू मांडते, उच्च न्यायालयामध्ये हे जरी सूचीबद्ध करण्यात आलेलं होतं तरी त्यावेळी कागदपत्र का सादर केले नाही, अशा पद्धतीचा हा जो युक्तिवाद आहे तो होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे महापालिका ही आपली काय बाजू मांडते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच सुप्रीम कोर्टामध्ये साधारणतः बोर्डावर केस आल्यानंतर याची सुनावणीला सुरुवात होईल आणि सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता महेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।